संजयनगरमध्ये हत्यारबंद टोळक्याची दहशत, नागरिक भयभीत, पोलिसांच्या कारभाराच्या तक्रारीनंतरही वरिष्ठांकडून पाठराखण. सांगलीच्या संजयनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत नशेखोरांसह गुन्हेगारांचा धिंगाणा सुरू आहे. पोलिसांकडून कोणतीही कारवाई केली जात नाही असा थेट आरोप नागरिकांनी विशेष पोलीस महानिरीक्षक रंजन कुमार शर्मा यांच्याकडे केला. त्यानंतर काल या परिसरात हत्यारे दाखव टोळक्याने तोडफोड केली. परिसरात दहशत निर्माण केल्याने नागरिक भयभीत झाले. इतके होऊनही वरिष्ठांकडून पाठराखण केली जात असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जातो आहे. संजयनगर येथील डॉक्टर लिमये रस्ता परिसरात पाटणे प्लॉट येथे राहत असलेले काँग्रेसचे युवा नेते दीपक माने यांच्या घरासमोरील खुर्च्यांची तोडफोड करण्यात आली. वाहन फोडण्याची धमकी देण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे. महिलांना शिवीगाळ करून धमकावल्याचा आरोप आहे. त्यानंतर पाटणे प्लॉटमध्ये खुर्च्यांची तोडफोड करण्यात आली. घरकुलासमोरील गल्लीत उभी असलेली रिक्षा हत्याराने फोडण्यात आली. घराबाहेर बसलेल्या वृद्ध महिलेला शिवीगाळ करून जिवे मारण्याची धमकी देण्यात आली. दरम्यान संजयनगरातील वाढती गुन्हेगारी, गांजा विक्री, तोडफोड आणि नागरिकांना धमकावण्याच्या घटनांमुळे संताप वाढतो आहे. काही दिवसांपूर्वी विशेष पोलीस महानिरीक्षक शर्मा यांच्या उपस्थितीत नागरिकांनी विविध तक्रारी मांडल्या. त्यानंतर घटना घडल्याने नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. गुन्हेगारीला आळा घाला, अन्यथा संजयनगर पोलीस ठाण्यावर मोर्चा काढू असा इशारा नागरिकांनी दिला आहे. परिसरात पोलीस बंदोबस्त वाढवून संशयितांवर कठोर कारवाई करण्याची मागणी होते आहे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, सांगली.